नमस्कार मित्रांनो. पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागात प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. प्राजक्ताने सुलक्षणासमोर ठेवलेली धक्कादायक अट आणि त्यानंतर आलोकच्या अचानक येण्यामुळे झालेली प्रचंड धावपळ याने कथानकात मोठी खळबळ उडून दिली आहे. चला तर मग आजच्या भागात नक्की काय काय घडलंय ते पाहूया. प्राजक्ता खोलीत येताच सुलक्षणाला वाटते की ती हार मानून लग्नाला तयार झाली आहे. सुलक्षणा तिचे कौतुक करत म्हणते, तू तुझा अहंकार बाजूला ठेवून खूप शहाणपणाचा निर्णय घेतलास. आलोक सोबत राहून तू हळूहळू त्याच्या प्रेमात पडशील. पण प्राजक्ता लगेच तिला रोखते आणि सुनावते, प्रेमाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुम्हाला? आलोक सरांना तर माझी सावलीही आवडत नाही, मग ते मला पत्नी म्हणून स्वीकारतील का? सुलक्षणा जेव्हा स्वतःचा निर्णय लादण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्राजक्ता स्वतःची एक मोठी अट तिच्यासमोर ठेवते. प्राजक्ता ठामपणे बजावते, जर मी माझ्या मनाविरुद्ध आलोक सरांशी विवाह करायला तयार होते तर तुम्हालाही माझी अट मानावी लागेल. मी आलोकशी लग्न करेल, पण त्या बदल्यात तुम्हाला आरव सर आणि माझी बहीण भाग्या यांचे लग्न लावून द्यावे लागेल. हे ऐकताच सुलक्षणाचा पारा चढतो आणि ती ओरडते, मी माझ्या आरवचे आयुष्य तुझ्या बहिणीसोबत उद्ध्वस्त होऊ देणार नाही. सुलक्षणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आलोक तिची खोली शोधत तिकडे येतो. आलोकचा संतापी स्वभाव ओळखून सुलक्षणा, सगुण आणि अंबिका हादरतात. त्या प्राजक्ताला तातडीने बेडखाली लपवतात व तिची बॅगही लपवून ठेवतात. आलोक खोलीत येऊन चिडून विचारतो, मला प्राजक्ताचा आवाज आला, ती इथेच आहे का? तिघीही त्याला खोटे सांगून शांत करतात. आलोक स्पष्ट सांगतो, ती मुलगी माझ्या नजरेसमोरही यायला नको, नाहीतर मी सहन करणार नाही. आलोक तिथून निघून गेल्यानंतर प्राजक्ता बेड खालून बाहेर येते. आलोकचे कडू शब्द ऐकून प्राजक्ता सुलक्षणाला सुनावते, बघितलं, ते मला पाहायलाही तयार नाहीत, तरीही मी माझ्या कुटुंबासाठी त्याग करायला तयार आहे. मग तुम्ही भाग्य आणि आरवच्या लग्नाला नकार का देताय? प्राजक्ता शेवटी अंतिम इशारा देते, जोपर्यंत तुम्ही एकाच मांडवात माझा आणि भाग्याचा विवाह लावून देण्यास तयार होत नाही तोपर्यंत मी या लग्नाला होकार देणार नाही, असे सांगून ती तिथून निघून जाते. घराचे दरवाजे बंद असल्याने हातास झालेली प्राजक्ता काकांना फोन करते, पण काका कामात असल्याचे सांगून तिच्यावरती चिडतात आणि फोन कट करतात. रस्त्यावर एकटी थांबलेली प्राजक्ताला भाग्य भेटते. प्राजक्ता नोकरी मिळत नसल्याने खोटे सांगून रडू लागते. भाग्य तिला धीर देते आणि हसवत म्हणते, टेन्शनच्या नानाची टांग बोल. दोघी घरात पोहोचतात तेव्हा मामा मामी आणि घरातील सर्वजण गंभीर व चिंतेत बसलेले दिसतात. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहे की सुलक्षणा थेट प्राजक्ताला फोन करून मोठा धक्का देणार आहे. ती म्हणणार आहे, अभिनंदन, तुला तुझं घर परत मिळालंय. उद्या येताना तुझ्या बहिणीची पत्रिका सोबत घेऊन ये. येथे प्राजक्ता भाग्याला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सुलक्षणाने खरोखर आरव आणि भाग्याच्या लग्नाचा हिरवा कंदील दिलाय की यामागे तिची कोणती नवीन खिळी आहे? तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच रोजचे नवनवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.